महाभारत बी असंच घडलं होतं. एकदा का भावंडांमध्ये द्वैत आलं ना का संपलं. मग कुणाच्याच हातात काही राहत नाही. आणि उद्या काय होईल कुणास ठाऊक. यातून चांगलं निष्पन्न होईल नाही तर वाईट निष्पन्न होईल. पण म्या म्हणते विषाची परीक्षा घ्यायचीच कशाला. हे समज आत्ताच थांबव. पुढे जाऊन अनर्थ होईल म्हणून सांगतेय. आत्ताच सावध हो आणि थांबव हे सगळं. मी असं नाही होते ना. मला हे थांबवायला पाहिजे. मी काहीतरी करेन. मी थांबवणे समजा. पर मला माझ्या मनावर दगड ठेवून बी का होईना हे करावंच लागल. आई कसला भारी सिठाई हो. असा येता जाता घेतला असता. काय करायचं. आमच्या यांना प्रामाणिकपणाचं भरता आलंय ना वो. 10 गावचा जहागीरदार आणि जोळी मागतो दारोदार असं झालंय समजो. आता कसलं घेते मी. समजा ठणठण गोपाळ झालंय. काय काकी विजली का समधी आग. हा झाली राख. काय बघत काय होतं एवढं. दागिन्यांचा सेट आहे. अहो दागिन्यांचा सेट असं नुसतं बघून समाधान होत नाही. तेव्हा अंगावर बी घालावा लागतो. काय तुम्हाला काय वाटलं. यांच्या उपकारावर जगायला आली मी इथं परत. हा अजिबात नाही. हे असं कुणाच्या मर्जीत जगणं ना आपल्याला नाही जमत. आपण आपल्या मर्जीची मालकी नाही. हिथं मी आलीये ते फक्त माझ्या बाळाच्या हक्कासाठी. मी तर आयुष्य काढलं उपऱ्यासारखं. पण माझ्या बाळाच्या वाट्याला ते मी येऊ देणार नाही. त्याला त्याचा हक्क मिळालाच पाहिजे. काय बी झालं तरी माझं बाळ आयुष्य आरामातच जगलं पाहिजे. म्हणून मी या घराचा रस्ता धरलाय परत. बाई एवढी गोड बोलायलीस. माझ्याकडनं काही काढून घ्यायचंय बाई तुला. तसं जर असेल काकी किती टेन्शन घेताय. हा माझा प्लॅन तर आहे पण जरा वेगळा आहे. माझ्या बाळाच्या हक्कासाठीचा. तशी मी पेरणी बी करून आली. या मागच्या महिन्याभरातच मी हेरलं होतं की सुंदरला त्या शौर्याचा जरा जास्तच लाळ आहे. फक्त विचार करत होते की या गोष्टीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा. आणि आज मला ती संधी मिळाली. संधी. कसली संधी. आत्ताच वसुंधरा मामीच्या मनात मी ठिणगी पेरून आली. उद्या जेव्हा अक्षरान सुंदरचं मूल होईल तेव्हा शौर्याला या घरात उपरं वाटणार नाही का. म्हणजे आता उद्या अक्षरा आणि सुंदर त्यांच्या मुलामध्ये गुंततील तेव्हा शौर्याला वाईट नाही का वाटणार. त्याच्याकडे दुर्लक्ष नाही का होणार. मामी मी मनापासून सांगायले की आपण हौस म्हणून सगळं करायला जातो पण आपण वेठीला कोणाला धरतोय त्याचा पण विचार करायला पाहिजे ना. आणि आता या ठिणगीचा भडका लवकरच उडणार. आता या मुद्द्यावरून सुंदर आणि वसुंधरा मामीमध्ये वाद होणार. मागच्या वेळेस तर समजा फिसकटलं होतं पण आता सुंदर स्वतः घर सोडून जाणार. आणि तो परत घरी आला नाही पाहिजे हे आपल्या दोघींना बघायचंय. पर तू हे समजा मला का सांगायलीस. हे बघताय ना माझी अवस्था. या असल्या अवस्थेत बाहेर जाणं होत नाही आपल्याला. आता कसं
आपण दोघींनी हात मिळवणी केली तर जरा सहज पार करू शकतो ना हे समद. सूर्यवंशींची समधी जायदाद हडप करू. मी जे मिळेल ते 50-50. होय, मान्य आहे मला, पर मागच्या वेळेला गडबड झाली तसं तर नाही ना होणार. नाही तर बापच्या बाप गेला आणि बोंबलताना हात बी गेला, असं होईल. नाही होणार. म्या माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते की यावेळी कसली बी गडबड होणार नाही. ठीक आहे, कबूल आहे मला. पण हे बघ, यातलं यांना काही बी कळतं कामा नाही. सध्या त्यांना प्रामाणिकपणाची भरती आली ना व. श्रुती, ठीक आहे, पण 2 बायका एकत्र आल्यावर काय करू शकतात हे या सूर्यवंशींना आपण दाखवून देऊ. ताई हे बघ, आपल्याला सगळ्या टेस्ट रेग्युलरली करायला लागणार आहेत. आपल्याला तुझ्या सगळ्या ब्लड टेस्ट करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला तुझं बीपी, शुगर लेवल, थायरॉइड ह्या सगळ्या गोष्टी कळतील. ओके. आणि हा, रेग्युलरली थोड्या थोड्या दिवसांनी आपल्याला सोनोग्राफी पण करायची आहे. म्हणजे बाळाची वाढ, त्याची हालचाल या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. कळलं का? नो एक्सक्युजेस. हो हो, अगं तू असताना मला कसल्या स्ट्रेसची काय काळजी आहे? हा, हाय बेबी. आता आईला फार त्रास द्यायचा नाही बरं का. आणि त्रास दिला ना तर गाठ मावशीशी आहे. कळलं का? हा, काही नाही बोलत आहे ना शरू. तुला माहितीये, आता तुझी काळजी बघून ना एक क्षण मला आईचीच आठवण आली ग. आता या क्षणाला आई बाबा असले असते, त्यांना किती आनंद झाला असता. अगं मला तर वाटतं अख्ख्या पोलीस कॉलनीत गोपाळने पेढे वाटले असते. नाही नाही, फक्त पेढे नाही, पेढे आणि बर्फी दोन्ही वाटलं असतं. काय माहित, मुलगा हलकी मुलगी. तुला माहितीये ना गोपाळचा स्वभाव. खूप खुश झाले असते का दोघं. तुला आठवते मामा नेहमी सांगतो आपल्याला, आपले आई बाबा कुठेही असतील ना तरी ते आपलं